काय रे जय, कुठे निघालास? प्रेझेंटेशन दुसरा एका क्लायंटचं. अच्छा, मी जरा आत बसतो. नाही बरोबर आहे तुमचं. तू म्हणतेस तेच आपण करूया. आपण आधी तिची माफीच मागायला हवी. आपण जे काही तिच्या वडिलांबद्दल आजपर्यंत बोललोय, आपण सरळ मोकळ्या मनानं तिची माफी मागू की आमचं चुकलं, आम्हाला खरंच माहित नव्हतं. पुष्पगुच्छ द्या, नवऱ्यांच्या हस्ते सत्कार करा. कशाला एवढं महत्व देत आहे? आलीस तू? काय गरज आहे माफी वगैरे मागण्याची? तुम्ही जरा अति करताय असं नाही वाटत आहे तुम्हाला? असतील ते अदितीचे वडील, पण जयशी चुकीचेच वागले ना. पाहिलंत ना काल तुम्ही, तुमच्या समोर झालंय सगळं. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल जे काही बोललात ते क्लायंट म्हणून बोललात. त्यात काय प्रॉब्लेम आहे? त्यात काहीही पर्सनल नव्हतं. पण आता हे सगळं करून तुम्ही ते पर्सनल करताय. तसं नाहीये रजनी. अगं आपण तिला एक मिनिट सारिका, कशाला तिला समजवतेस? हो ना, आम्ही आमचं ठरवतोय ना. तुला कोणी सांगितलं की तू इन्व्हॉल्व्ह हो? अरे वा, आदितीची चमची बोलली. रजनी शांत हो. त्या कशा शांत राहतील नंदिनी मॅडम? त्यांनी एवढी मेहनत घेतलीये, कुठून कुठून पुरावे गोळा केलेत. कधी नाही ते ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबल्यात. आणि त्यांना जो बॉम्ब फोडायचा होता त्याचा आवाज सोडा, पण त्यांनी साधं फुस पण केलं नाही. अरे वा साईप्रसाद, बरीच माहिती आहे रे तुला. नाही कसं आहे रजनी मॅडम, हेरगिरी मी पण करू शकतो, पण ते मला करायचं नाही. काय तूच सांगितलंस ना याला? गाववाला म्हणून सांगितलंस? रजनी मॅडम, तुम्ही मला ह्यात ओढू नका. मग अजून कोण सांगणार तांगडे? नाही म्हणजे माझा काही संबंध नाही. हो, मी आपला गरीब माणूस, मी काय बोलणार? मुद्दा कोणी सांगितलं त्याचा नाही रजनी मॅडम, पण तुमच्या एवढ्या अथक प्रयत्नांना पण काही यश मिळालं नाही ना, त्याच आहे. झालं. एक लक्षात ठेव साईप्रसाद, फार तोंड सुटलंय तुझं. लिमिट मध्ये राहा आणि वेळीच तोंडाला आवर घाल. साईप्रसाद, फारच स्पष्ट बोलतोस तू. मी आहे हा असाच आहे. आलं आले नाहीत की लगेच यांच्या गप्पा सुरू. नवरे, आम्ही उगाचच गप्पा नाही मारत आहोत. काय आहे म्हणजे नकळत का होईना आदिती आमच्याकडनं दुखावली गेली, त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. आम्हाला सगळ्यांनाच तिच्याशी बोलायचंय, तिची माफी मागायची. आणि दाभोळकर तिचे वडील आहेत ना. पण काही झालं तरी गप्पाच ना त्या. हा, जे काही बोलायचं असेल ते लंच टाइम मध्ये बोला. चला काम करा, चला.
तुम्हाला ना सांगून काहीच उपयोग नाहीये, कारण कितीही सांगा पालथ्या गड्यावर पाणी. रजनी, हा, तुला पटत नसेल ना बाळा, तर तू यात खरंच पडू नकोस. पण आम्हाला सगळ्यांना आदितीशी बोलायचंय. त्याआधी मला रजनीशी बोलायचं. रजनी, काल बोलता बोलता आपल्यात एक पैज लागली होती. ती पैज जर मी हारलो असतो तर तू जे काही मागशील ते मी तुला देणार होतो, आणि मी हरले तर तू जे मागशील ते मी देणार. करेक्ट. मग जर मी ती पैज हारलो असतो तर तू माझ्याकडे काय मागितलं असतंस? असं काही ठरवून नव्हतं ठेवलं मी. आणि आता बोलून काय फायदा आहे? पण आता ती पैज मी जिंकलोय, त्यामुळे काहीतरी मागण्याचा हक्क माझा आहे, हो ना? हो, अर्थात. आणि जे तू माझ्याकडे काहीतरी मागणार हेच माझ्यासाठी खूप आहे. बोल, काय हवं? माफी. माफी? रजनी, तू आजपर्यंत आदिती मॅडमच्या वडिलांना खूप कसंही मनाला येईल तसं बोललीस. त्याबद्दल तू माफी मागायचीस आदिती मॅडमची. जय, मला हेच हवंय. जय, पैज आपल्या दोघात लागली होती. तुझ्यासाठी काय हवं ते माग, अदितीसाठी नाही. कोणासाठी काय मागायचं अशी पैज नव्हतीच लागली. जे मागितलं जाईल, जे करायला सांगितलं जाईल ते करायचं, असं ठरलं होतं ना. आणि रजनी, तू पैज हरलीस, त्यामुळे मी जे काही सांगतोय ते तुला करावं लागेल. हो जय, पण हे माफी वगैरे. काल तू आदितीच्या वडिलांबद्दल, मिस्टर दाभोळकरांबद्दल जे काही बोलत होतीस ते बरोबर नव्हतं. अरे पण ते जे वागतात ते. तू त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलत होतीस रजनी. आदिती मॅडम आणि त्यांच्या वडिलांच्या नात्याबद्दल बोलत होतीस, ज्याचा आपल्या कामाशी काही संबंध नाही. उलट तूच आदिती मॅडमच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करत होतीस. तुला तुझ्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेली चालेल का? जय, तू नको त्या गोष्टीमध्ये आणतोस. आणि कुणासाठी? हिच्यासाठी? ही काय आहे हे कळल्यानंतर आहे. हो, हिच्यासाठी. आदिती मॅडम काय आहेत ते तू एकटीने ठरवू नकोस. इथे सगळ्यांना माहिती आहे त्या काय आहेत त्या. सगळ्यांना त्याबद्दल खूप प्राऊड फील होत आहे. आणि रजनी, आता तू काही वेगळं प्रूव्ह करायला प्लीज जाऊ नकोस. एक अनुभव आहे ना तुझ्याकडे. हे बघ रजनी, मी माझी अट सांगितली, ती पूर्ण करायची की नाही ते तू ठरव. हा, पण पूर्ण करणार असशील तर प्लीज मनापासून कर.
जयराम प्लीज. जे झालं ते झालं. त्यासाठी कुणालाही माफी मागण्याची काहीच गरज नाहीये. रजनी, हे बघ, झालं ते झालं अगं. अदिती सॉरी. मी तुझ्या वडिलांबद्दल जे काही बोलले त्याबद्दल खरंच सॉरी. अगं खरंच तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. फक्त यापुढे मागितली माफी. अगदी मनापासून मागितली. अजून काय करायचंय तुझ्यासाठी? रजनी, अगं तुला खरंच एक्सक्यूज मी, मला जरा मीटिंग आहे अर्जंट. मी येते. आत्ता जे ऐकलं ते खरं होतं? खरं आहे नंदिनी मॅडम, पण हे सगळं जयमुळे झालंय. जय लय भारी आहे, म्हणजे एकदम जिभेची धारच निघून गेली. आदिती, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं नंदिनी मॅडम? सॉरी अदिती. सारिका मॅडम सॉरी का? नाही थांब, आम्हाला बोलू दे. म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून जय दाभोळकरांना हँडल करतोय. म्हणजे ते आम्हाला फक्त क्लायंट म्हणूनच माहिती होते. ते जयला वाटेल तसं बोलायचे म्हणून आम्ही रिॲक्ट व्हायचो. आणि हो, आम्ही त्यांना नावही ठेवली आणि त्यांच्यावर खूप टीकाही केली. हो, आणि हे सगळं करत असताना अप्रत्यक्षरित्या आम्ही तुला हर्ट करत होतो हे आत्ता आम्हाला जाणवतंय. आदिती, अगं तू तुझ्या बाबांबरोबर राहत नसलीस म्हणून काय झालं? एक मुलगी म्हणून आपल्या वडिलांबद्दल हे असं सगळं ऐकत असताना तुला वाईट तर नक्कीच वाटलं असेल ना? पण खरंच सांगतो अदिती, आम्ही जे काय बोलायचो ते फक्त जयसाठी बोलायचो. पण त्यात नकळत तू खूप हर्ट झालीस, म्हणून सॉरी. हो ना, हे सगळं जे झालं ते सगळं अनावधानानं झालं. त्याबद्दल खरंच आम्हाला माफ कर. नंदिनी मॅडम, प्लीज असं नका बोलू. जे झालं ते तुम्ही सगळ्यांनी मुद्दाम नाही केलंय. त्यावेळेला तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आणि राहिला प्रश्न मी हर्ट होण्याचा, तर कित्येक वेळेला तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केलाय, सावरलंय, तेही आपुलकीने.
मला खरंच खूप बरं वाटतं की तुमच्यासारखी इतकी चांगली माणसं आहेत आज माझ्या आजूबाजूला. मला खरंच राग नाही आलाय तुमचा, खरंच. साहेब गाडी काढायला सांगा. हां सांगतो. आदिती मॅडम. आदिती ये ना, ये ये. आऊ तुम्ही निघालात का? हो, माझी जरा एक मीटिंग आहे. पण बोल ना, काही काम होतं? हो, पण आपण नंतर बोलूया. अगं नाही, तसा थोडा वेळ आहे मला. बोल बोल. आऊ खरंच आपण नंतर बोलू, आदिती? काहीच हरकत नाही. बस. आदिती, त्या दिवशी सुद्धा तुला काहीतरी बोलायचं होतं, पण तुझे दाभोळकर साहेब इथे होते म्हणून तू काही बोलली नाहीस. बोल ना. अगं बोल. जे काही घडलं, ज्या पद्धतीने ते तुमच्या समोर आलं, त्याबद्दल मला खरंच खूप गिल्टी वाटते. खूप इच्छा होती स्वतःहून येऊन तुम्हाला सगळं सांगण्याची. अहो, मला इच्छा असून सुद्धा तुम्हाला सांगता आलं नाही. मला सगळं, अगदी सगळंच सांगायचं होतं तुम्हाला, पण योग्य वेळ येण्याची वाट बघत राहिले आणि त्याआधीच तुम्हाला. आदिती, जे काही घडलं तो तुझा भूतकाळ होता, आणि मुख्य म्हणजे ते तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलं. ठीक आहे, आपलं ऑफिस हे कुटुंब आहे, पण आपापलं पर्सनल लाईफ कुणी कुणापाशी किती डिस्कस करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही आमची वैयक्तिक आयुष्य डिस्कस करत नाही, मग इतरांनी ती का करावी? अहो, पण आपल्या ऑफिस मधला हा नियम आहे. हो, पण नियम अविनाशनी केलाय. अविनाश काय तो निर्णय घेईल. पण मला तुझं खूप कौतुक वाटतंय आदिती, खरंच. किती समर्थपणे सासऱ्यांची जबाबदारी घेतलीस तू. आणि एक लक्षात ठेव, अगं आयुष्यात दुःख कोणाला नसतात. आता आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा बघ ना, प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे, पण ते बाजूला ठेवून सगळे आनंदात असतात ना. तू पण तशीच आनंदात राहा. आणि डोंट वरी, माझा तुझ्यावर अजिबात राग नाहीये. वाव, किती मस्त. काय ग जुई, काय पाहतेस? नंदिनी मॅडम, मी ना फॉरेन टूरचे नवीन ब्रोशर्स पाहतेय. बघा ना, राहण्याची किती उत्तम सोय केली आहे त्यांनी. आणि रूम्स तर बघा किती मस्त आहेत. अगं हो, सगळं असंच मस्त असतं. एकदम मोठ्या मोठ्याला रूम्स असतात, एकदम सुंदर हॉटेल्स असतात. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, समजा आपलं घर सुद्धा असंच असतं तर काय मजा आली असती नाही? हो. घ्या, एवढं कुठलं आलंय आपलं नशीब. पण आदिती नशीबवान आहे. ए आदिती, मला सांग,
तुझंही हे असंच घर असेल ना, मोठं? अगं असेल म्हणजे काय, असणारच. हे आदिती, देवघर वेगळं असेल ना घरात? हा, असंच असतं. हो, आणि खूप नोकर, भरपूर गाड्या, मग तुझी एक, तुझ्या पप्पांची एक, आईची एक. ह्याशिवाय आणखी देखील असतील ना ग गाड्या? काय ग, एरिया कितीचा आहे? काहीतरी काय विचारतेस? खरंच सॉरी सॉरी. पण म्हणजे रूम बऱ्याच असतील ना? नाहीतर घराच्या बाबतीत आपलं गणित ठरलेलं 1 BHK, नाहीतर फार 2 BHK एवढंच. हे पण यांच्याकडे नोकरांसाठी वेगळी खोली असेल ना? पण घरी एकटा असल्यावर हेच मोठं घर खायला उठत असेल. छे, असं काही नाही. मैत्रिणींना बोलून मस्त मजा करत असेल, हो ना आदिती? सगळं एकदम पिक्चर सारखं. मोठं घर, मोठी स्वप्न, सगळं कसं लार्जर दॅन लाईफ.